नमस्कार, मी प्रशांत कदम. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचं नेमकं काय होणार? गेल्या 1.5-2 वर्षांपासून हा सस्पेन्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम आहे. एक लढाई आधी सुप्रीम कोर्टामध्ये झाली, त्याच्यानंतर पुढची लढाई विधानसभा अध्यक्षांच्या दारामध्ये आता सुरू आहे. 31 डिसेंबरच्या आधी विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे आणि गेल्या 2-3 दिवसांपासून जी सुनावणी विधान भवनामध्ये सुरू आहे, त्याच्यामध्ये एक मुद्दा सातत्यानं समोर येतोय, तो म्हणजे व्हीपचा. जून 2022 मध्ये जो व्हीप पहिल्यांदा ठाकरे गटाच्या वतीनं सुनील प्रभू, जे चीफ व्हीप म्हणून आहेत, मुख्य प्रतोद आहेत, त्यांच्याकडून जो व्हीप बजावण्यात आलेला होता शिंदे आणि 16 आमदारांना, त्या व्हीप संदर्भात एक ना अनेक शेकडो प्रश्न जे आहेत ते शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी उपस्थित करतायत. हा व्हीप नेमका कुठल्या वेळेला काढला, त्याच्यावरची सही जी आहे ती तुमची आहे का, तारीख जी लिहिलेली आहे ती तुम्ही टाकली का, त्या तारखेचा अर्थ काय होतो, त्याच्यावरती 02/22 असं लिहिलेलं आहे, म्हणजे हा त्या वर्षातला दुसरा व्हीप होता का, तुम्हाला त्याची माहिती होती का याच्या आधी काढलेल्या व्हीपची, असे अनेक प्रश्न महेश जेठमलानी विचारतायत. आणि याच्या पाठीमागं शिंदे गटाची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, तर ती म्हणजे हा जो व्हीप आहे की ज्याच्या आधारे 10th शेड्यूलचं उल्लंघन झाल्याचा दावा केला जातोय, ज्या मूळ आधारावरती ही सगळी केस उभी आहे, तर ती जर निष्प्रभ करायची असेल तर मुळामध्ये या व्हीपवरती सवाल उपस्थित करणं हे शिंदे गटासाठी आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीनं त्यांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे निवडणूक आयोगातला तुम्ही बघा, निवडणूक आयोगामध्ये जो निर्णय झालेला होता, ठाकरेंनी भरपूर कागदपत्र दिलेली होती, पक्ष आपल्या बाजूला आहे हे सांगायचा प्रयत्न केलेला होता, पण निवडणूक आयोगानं कारण काय दिलं? शिवसेनेच्या घटनेचं, की घटना जी आहे पक्षाची ती अद्ययावत नाहीये आणि त्यामुळं या सगळ्या तुलनेची गरजच पडत नाही आणि त्यामुळं निकाल जो आहे तो शिंदेच्या बाजूने गेला. आता सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या समोर जी सगळी सुनावणी सुरू आहे, ज्या व्हीपवरती हे सगळं प्रकरण अवलंबून आहे, त्या व्हीपच्या भोवतीच हे सगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण केले जात आहेत आणि त्या माध्यमातून हा व्हीप जो आहे तो अधिकृत नव्हताच जणू असं ठरवण्याचे प्रयत्न जे आहेत ते शिंदे गटाचे चालू आहेत. आणि त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की ठाकरेंचा हा व्हीप जो आहे तो अधिकृत ठरणार का की अनधिकृत ठरणार आणि त्याच आधारावरती विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येणार, खूप महत्वाचा प्रश्न आहे. मुळामध्ये या व्हीपचं 10th शेड्यूल मध्ये नेमकं काय महत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याच्यामध्ये आमदारांच्या वरती किंवा खासदारांच्या वरती जी कारवाई होत असते अपात्रतेची, तीच मुळामध्ये या व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे होत असते. त्यामुळं हा व्हीप म्हणजे नेमकं काय ते आधी आपण समजून घेऊयात. व्हीप म्हणजे काय? संसदेत किंवा विधानसभेमध्ये एखाद्या विषयावर मतदानासाठी किंवा पक्षाच्या बैठकीसाठी हजर राहण्यासाठी आमदार खासदारांसाठी जो लेखी आदेश असतो त्याला व्हीप म्हटलं जातं. हा ब्रिटिशकालीन शब्द असून व्हीपिंग इन म्हणजे एक प्रकारे चाबूक चालवणं या अर्थानं तो लोकप्रतिनिधींच्या बाबत वापरला जातो. पक्षाचा आदेश पाळण्याच्या संदर्भानं तो वापरला जातो, असा साधारण या व्हीपचा अर्थ आहे. आता या व्हीप बद्दल सुद्धा, म्हणजे हा व्हीप कधी कधी काढला जातो आणि त्याचं नेमकं गांभीर्य काय असतं या संपूर्ण पक्षांतर बंदी कायद्याच्या मध्ये, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 3 प्रकारचे व्हीप असतात. पहिला वन लाईन व्हीप, ज्याच्यामध्ये एकदा अंडरलाईन केलेला असतो आदेश. या व्हीप मध्ये एखाद्या मतदानासाठीची माहिती लोकप्रतिनिधींना सांगितली जाते, म्हणजे त्या वेळेला मतदान आहे एवढंच कळवलं जातं. अशा व्हीप मध्ये जर मतदान करायचं नसेल तर गैरहजेरीची मुभा सुद्धा लोकप्रतिनिधींना असते. दुसरा आहे 2 लाईन व्हीप. या व्हीप मध्ये लोकप्रतिनिधींना मतदानासाठीची उपस्थिती बंधनकारक असते. आणि तिसरा आहे 3 लाईन व्हीप. हा सगळ्यात गंभीर, कायदेशीर दृष्ट्या मजबूत व्हीप मानला जातो. अविश्वास ठराव किंवा अत्यंत महत्वाच्या विधेयकावेळी महत्वाच्या विषयावर पक्षाची भूमिका ठरवण्याच्या बैठकीसाठी तो काढला जातो. या व्हीपचं उल्लंघन केल्यास ते पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन ठरतं आणि आमदार कारवाईसाठी सुद्धा, अपात्रतेच्या कारवाईसाठी सुद्धा पात्र ठरू शकतात. अपवाद फक्त 2/3 बहुमतानं जर त्यांनी भूमिका घेतली तर ते वाचू शकतात, पण त्याही स्थितीत त्यांना गट म्हणून राहता येत नाही, तर विलिनीकरण हाच एकमेव मार्ग उरतो. आता हा जो सध्या विषय चालू आहे शिंदे आणि ठाकरेंच्या या लढाईमध्ये, तो कुठल्या व्हीपचा आहे? आपल्याला मागे जावं लागेल. 20 जून 2022 ला
विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये झालेली होती. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झालेले होते आणि त्याच दिवशी शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झालेले होते. पहिली बैठक जी आहे ती तातडीची उद्धव ठाकरेंनी बोलावलेली होती. पहिल्या बैठकीमध्ये निर्णय झाला एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरून काढण्यात आलं. त्याच्यानंतर एक दुसरी बैठक बोलावली गेली आणि ही जी दुसरी बैठक आहे त्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठीचा हा व्हीप आहे. ज्या व्हीपवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय ते एक लक्षात घ्या. नंतर जे सभागृहात मतदान झालेलं होतं शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळेच्या व्हीपचा हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा आहे जेव्हा हे आमदार सुरतला गेलेले होते त्यावेळी त्यांना एका बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं होतं. या बैठकीला हजर राहा नाही तर तुमच्यावरती अपात्रतेची कारवाई होईल असं बजावण्यात आलेलं होतं आणि त्याच आधारे सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झालेली होती की यांच्यावरती कारवाई व्हावी. तो व्हीप आहे हा. म्हणजे सभागृहातल्या अविश्वासाचा मुद्दा येण्याच्या आधीचा हा व्हीप आहे बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भातला. आता काही जण असाही तर्क लावतात की व्हीप जो आहे तो केवळ सभागृहामध्येच बजावला जाऊ शकतो. त्याचं पावित्र्य जे आहे ते केवळ सभागृहामध्ये असतं. असं बाहेर काही गोष्टी केल्या किंवा त्याच्यासाठी पक्ष जो आहे तो इतका बंधनकारक आदेश लागू करू शकत नाही. अर्थात या संदर्भातलं एक केंद्रीय पातळीवरचं उदाहरण आपण लक्षात घ्यायला हवं. जेडीयूचे तत्कालीन खासदार शरद यादव यांना ते एका रॅलीला उपस्थित राहिले दुसऱ्या पक्षाच्या आदेशाविरोधात त्यांच्या, म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात या सगळ्या गोष्टींचं दाखले व्हीपचे दाखले जे आहेत ते त्यावेळी देण्यात आलेले होते. आता याच व्हीप बद्दल सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाच्या सुनावणीत नेमकं काय म्हटलेलं होतं ते देखील आपण बघायला पाहिजे. सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड काय म्हणाले होते? त्यांनी हे विधान शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांच्याकडे उद्देशून केलेलं होतं की तुम्ही व्हीपने बांधलेले आहात. जोपर्यंत तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहात आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये विलीन झाला नसाल तर तुम्हाला या व्हीपचं पालन करावंच लागेल. शिंदे गटाच्या वकिलांना हे तोंडी सरन्यायाधीशांची कमेंट होती. म्हणजे एक प्रकारे व्हीपनं तुम्ही बांधलेले आहात हे सांगण्याचा प्रयत्न त्यावेळी सरन्यायाधीशांनी केलेला होता. आणि निकालामध्ये हे पण सांगण्यात आलेलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी जी गटनेत्याची आणि व्हीपची निवड अधिकृत मांडली ती चुकीची होती. अर्थात आता जेव्हा विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत तेव्हा त्यांना त्यांच्या विवेकानं हे ठरवण्याचा अधिकार आहे की त्यांच्या दृष्टीनं कुठला गटनेता वैध आहे आणि कुठला व्हीप वैध आहे. आणि त्याच दृष्टीने ही सगळी सुनावणी जी आहे ती आता सुरू आहे. सुनील प्रभू हे ठाकरे गटाचे व्हीप होते आणि त्यांची उलट तपासणी जी आहे ती एक प्रकारे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी गेल्या 2-3 दिवसांपासून करतायत आणि खूप वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारले गेलेत. अगदी म्हणजे इंग्लिशचा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये आला की तुम्हाला या याचिकेमध्ये तुम्ही जे शपथपत्र दिले तर ते नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ते इंग्लिशमध्ये देण्यात आलेले आहे. मग त्याची तुम्हाला पूर्वकल्पना होती का? तुम्ही आता उत्तर जे आहे ती इंग्लिशमध्ये का देत नाहीये? अशा पद्धतीची उलट तपासणी जी आहे ती सुद्धा केली जाते. आणि या सगळ्याच्या भोवती तोच मुद्दा आहे पुन्हा की जो व्हीप बजावण्यात आलेला होता आणि ज्या व्हीपच्या आधारे शिंदे आणि त्यांच्या 16 साथीदारांना अपात्र ठरवण्यासाठीची पहिली हालचाल झालेली होती त्या व्हीपचंच एक महत्व काढून घेण्यासाठी तो व्हीप अधिकृत नाहीये, नियमात बसणारा नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी शिंदे गटाकडनं होताना दिसतोय. अर्थात हा मुद्दा त्याच्यामध्ये महत्वाचा ठरणार आहे की व्हीपचं पावित्र्य हे सभागृहामध्ये अधिक आहे का की बाहेर पण? कारण एक डिबेट असं पण केलं जाते की जेव्हा तुम्ही व्हीप काढता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं जे वैचारिक स्वातंत्र्य आहे तेच एक प्रकारे बाधित करता आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या विवेकानुसार निर्णय घेण्याची मुभा असते. पण हे व्हीपचं महत्व सुप्रीम कोर्टानंच यासाठी म्हणजे मान्य केलं कारण सरकार टिकवण्याच्या दृष्टीनं पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टीनं त्यांना त्याचं महत्व वाटतंय. नाहीतर उठसूट मग अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आयाराम गयाराम कल्चर देशामध्ये येईल आणि त्या दृष्टीनं हे व्हीप जे आहेत ते कोर्टानं आजवर महत्वाचे मांडलेले आहेत. आता बघावं लागेल किती वेगानं विधानसभा अध्यक्षांची ही सुनावणी पार पडते आणि पार पडल्यानंतर त्यांचा निर्णय नेमका कधी येतोय. याच सुनावणीच्या दरम्यान पुन्हा
जे शिंदे गटाचे व्हीप आहेत भरत गोगावले यांची सुद्धा कदाचित उलट तपासणी होईल. तेव्हा नेमके काय नवीन मुद्दे समोर येत आहेत हे आपल्याला बघावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा आणि हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेसाठीचा हा प्रयत्न आहे. त्याला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.